या गडाला भोजगड, किल्लागिला तसेच खेळणा याही नावांनी ओळखले जाते. पुढे काही काळानंतर हा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला आणि यादवांचा अस्त झाल्याच्या नंतर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली. इसवी सन 1453 मध्ये बहामनी सल्तनतीचा सेनापती मलिक उत्तुजार हा किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला. त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला आणि शिर्क्यांना धर्मांतराची आड घातली. पण चतुर शिर्क्यांनी मात्र मलिक उत्तुजारला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्क्यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची 7,000ची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. सह्याद्रीच्या डोंगरातील अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांच्या कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला 7,000 सैन्यासकट त्यांच्या आक्रमणातून मुक्त केला. यानंतर 1669 साली बहामनी सुलतानाने बक्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठवले. 6 वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. 7व्या प्रयत्नात 9 महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. याच मलिक रेहानचा दर्गा विशाळगडावरती असल्याचे सांगितले जाते. यानंतर जवळपास पावणे 200 वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्ताकडेच होता. पुढे अफजल खानाच्या वधानंतर लगेचच 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून महाराजांनी त्याचे नाव विशाळगड